पुण्यातील बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरण. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा काँग्रेस नेते नाना पटोले यांचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवलाय आणि रद्द केलाय. नाना पटोलेंनी 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती, तर रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर 2017-18 मध्ये वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. चौकशी समितीच्या अहवालानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी शुक्ला व इतरांविरुद्ध 25 फेब्रुवारी 2022 रोजी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून. विक्रांत, या फोन टॅपिंगच्या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ माजलेली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते. मुळात हे 2018 दरम्यानचं प्रकरण आहे, ज्यावेळी रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या. त्यावेळी विरोधी पक्षातील काही नेत्यांचे त्यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रारही नोंदविण्यात आली होती. मात्र या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच ही FIR जी आहे ती रद्द केली आहे आणि या प्रकरणी प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालयात गेलेल्या नाना पटोले यांना हा आता दणका म्हणावा लागेल किंवा रश्मी शुक्ला यांच्यासाठी हा दिलासा आहे की 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केलेला होता तो न्यायालयाने रद्द केलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण जे आहे ते पूर्ण संपल्यात जमा झाल्याचं सांगता येईल किंवा असं म्हणता येईल. विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या तपशिलांसाठी.